5 स्टार कामवाली. 5 स्टार म्हणजे समजत असेल ना, समजलं? 5 स्टार म्हणजे पंचतारांकित. पण म्हणजे काय? मी एक अशी कामवाली आहे, मी चालले एक सुपारी घ्यायला. कसली सुपारी? बरोबर कसली सुपारी? तर मी सुपारी अशा घरात घेते, भांड्याची, बरं का, ज्या घरात असतो फक्त आणि फक्त डिशवॉशर. डिशवॉशर म्हणजे काय समजलं ना? म्हणजे भांडे घासायचं मशीन. आता हा बरोबर प्रश्न आहे. ज्या घरात भांडी घासायचं मशीन आहे तिथं बाई कशाला कामाला तिथं लागली 5 स्टार काम. कारण कसं मशीन काय करीन, घासीन आणि कोरडे करून देईन. पण तुमच्या घरातली भांडी गोळी करायची, त्या मशीनात टाकायची, तिथून काढायची, तुमच्या वट्यात ठेवायची, ते काम कोण करीन? आई. त्याच्यासाठीच लागती 5 स्टार कामवाली. दुसरी अट असती, तसं नसतं वॉशिंग मशीनचं बी. माझी ही पण अट असती, जिथं असेल वॉशिंग मशीन तिथं असते 5 स्टार. म्हणजे काय करीन मी? परत तुमचा तोच प्रश्न, वॉशिंग मशीन असून तो कामवाली कशाला लागेल? पण तुमच्या घरात पडलेली सगळी समधी कापडं गोळा करायची, मशीनीत टाकायची, कोरडी झाली की फेकायची, कोरडी झाली की फेकायची, फेकलेले कपडे जागेवर ठेवायचे. त्याच्यासाठी असती 5 स्टार. समजलं का तुम्हाला? तुम्ही म्हणता पैसे किती घेते ही? पगार किती घ्याल? हो की नाही? सांगते मी, सांगते. अजून काम राहिलंय ना सांगायचं माझं. पण परत तुमच्या धुतलेले कपडे लॉन्ड्रीला पण नेऊन टाकायचे असतात. ते लॉन्ड्रीहून कपडे आणायचे बी असतात. तुमचं घर स्वच्छ करायचं असतंय. घर स्वच्छ करायला पण माझी आट असते, तुमच्याकडे व्हॅक्यूम क्लीनर पाहिजे. अरे वा. मी व्हॅक्यूम क्लीनर काय करेन? फक्त कचरा ओढून घेईन, पण फिरवण्यासाठी हे पैशाला लोकांचं काही घेऊन जेवायला बसते टीव्हीच्या समोर जाऊन, तिथं खाते, तिथंच ताट ठेवते. कुणी बी येते, बसते कुठल्या गॅलरीत जाऊन, तिथंच कॉफी पिते, कप तिथंच टाकते. मग तिथून पुढं माझं काम चालू. म्हणजे मी घेते भांड्याचे 1500, बापरे, धुण्याचे 1500, त्याच्या परत आले तुमच्या लांड्रीचे 1500. किती झाले? 4500. डोळेच पांढरे झाले पाहिजे तुमचे तर. एवढ्यातच अजून तर काम बाकीच माझे. तुम्हाला वाटतं का मी चालत येते म्हणून? नाही, मी तर येते ऍक्टिवावर येते. त्याच्यासाठी तुम्हाला पेट्रोल अलाउन्स द्यावा लागतो. पेट्रोल अलाउन्स लागतो. माझ्या मोबाईलला रिचार्ज मी येणार आहे नाही येणार आहे तुम्हाला समजायला पाहिजे का नाही? त्याच्यासाठी लागतं मोबाईलचं रिचार्ज. या खर्च सगळं तुम्हालाच करावं लागतो बाई, मी काही करत नाही. बरं म्हणजे साधारण झाले 6000 रुपये. पण हे कसे ठरले 6000 रुपये? मी कामावर आले तेव्हा तुमच्या घरात होते 4 माणसं. म्हणजे ह्या 4 माणसाचे झाले 6000. बरोबर आहे का नाही? म्हणजे 4 माणसाचे 6000 30 दिवसाचे. म्हणजे एका दिवसाचे किती झाले? 217 रुपये. म्हणजे एका माणसाचे किती झाले? 53. आपण 55 धरू ना. पण एखाद्या पाहुणा आला तुमच्याकडं तर 55 रुपये रोज माझा ठरलेला. म्हणजे 55 रुपये रोजाने तुम्ही एका माणसाचे मला पैसे द्यायचे, असं माझं असतंय. सगळं समजा ठरलेलं असतं आपलं, आपण तसे नसतो. आणि वर्षातल्या 15-20 सुट्ट्या आपल्याला पाहिजे. मला त्या लागतं. एक तर पार्लरला जावं लागतं, येतो मग
ते कसं मॅनेज होणार तुमच्याकडे काम करून सगळं त्याच्यामुळे 15-20 रुपये ठेवलेल्या आणि एक तर मी येते ऍक्टिव्ह हवं पाऊस पिऊस आला तर कशी येऊ मी नाही येत एक तर ऍक्टिव्ह पावसात बंद बी पडते म्हणजे 30 रुपये तुम्हाला धरावं लागेल बरं का मी ते तुमचं तुम्ही कसं करायचं काय करायचं मला काही माहित नाही हो ना थांबा अलका कुबल बोलती तिथं रडायलाच लागली मी नाही आले येते या कॉलेजच्या लोकांनी थांबून ठेवलंय मला म्हणून थांबले येते बॉलिवूड काय हॉलिवूड काय अलका कुबल काय सगळेच मला बोलवित त्याच्यासाठी जास्ती 5 स्टार फॅमिली जाते बाई तुमच्याशी कुठं गप्पा मारत